वहिनींनो, आता आले भाजीपाला घेऊन. दादा आलते भाजीपाल्यावाले. 4-5 दिवस झाले ते दादा जायला होते गावाला. तर दारावर इकडं तकलीफ पडू लागली भाजीपाल्याची. मध्ये भाजीपाला यायना गेला काय नाही. मग मार्केटमध्ये जाणं जायचं ती पण मग तिथं मार्केटमध्ये लय सुकेल भाजीपाला यायला लागलाय. चांगला येऊ नाही राहिला काय नाही. मग लय तकलीफ पडू लागली लगे भाजीपाल्याची. असे सुकेल भाजीपाला येऊ लागला. हे मराठी दादा आहेत ना भारी भाजीपाला आणते. आता नेमकेच घरातले कामं झालेत. केस धुतले तर सुकले पण नाही केस. आणि सकाळची घाईच लय राहती. लगे कामच होत नाहीत. लगे लय घाई राहती. आता गोबी घेऊन आले भाजीला. आणि याच्या पप्पानं काल पिक्केला आंबे आणले तर काय हे खात नाही. पेटी घेऊन येत असते तर आंब्याची तर दोघायलाच खावं लागते. दोन्ही लेकरं काय खात नाही. आणि मग त्या मार्केटमध्ये पण कच्ची कैरी भेटू नव्हती लागली. लेकरायला लय आवडती दोन्ही पण. मग भेटानच गेली. मग असं म्हणलं आता भेटाना म्हणलं. आणि ते दादा जर आले मग तर दारावर सगळं घेऊन येतात. लगे भाजीपाला हिरवा भाजीपाला सगळं. आणि अशी पण लय तकलीफ पडू लागली भाजीपाल्याची. आणि त्या मार्केटमध्ये भाजीपाल्याची आणि त्योच भाजीपाला असतोय. चांगला भाजीपालाच भेटत नाही. असं होऊ लागलं. आता ते दादा गावाहून आले तर मग भाजीपाल्याची पण जरसं आराम पडतोय. हिरवा भाजीपाला आणि ते केले भारी भाजीपाला घेऊन येतात. आणि आता स्वयंपाकच करायचा आहे. आता गोबीची भाजी बनवते. सुक्कीच बनवते. म्हणजे कसं सकाळी म्हणजे आज लेकरानं आप्पे बनवले. हे तर सगळ्या घरात त्यानं रवा सांडावला होता. तर ते घर धुतलं. मग लयच कामं करून शिल्लकचे कामं करून ठेवले होते लेकरानं. तर लगे असा राहडा होता. आधी मग भांडे घासून घेतले. जिथल्या तिथं लावून घेतले. आणि त्याच्यानंतर हिडो काढायला लागले. आता 5-6 पोळ्या बनवते. थोडी गोबीची भाजी बनवते. म्हणजे लेकरानं आज लय राडा काढून ठेवला होता. आणि मग याचे पप्पा मलाच बोलतात आपण जर काही म्हणलं त्यानं तर. आणि मग हारसू थोड्या गोष्टीहून माझ्या रागवत असते. मग मी लय बोलती म्हणून यायला आज जे करायचं ते करू द्या. म्हणजे काहीच म्हणले नाही. आणि सगळा रवा सांडलेला होता घरात. लगे बंदा एक तर एक घरात किचन नसल्यामुळं सगळा पसारा खाली येतोय. तेवढा वारून घेतला. आणि त्याच्यानंतर मग सगळे कामं केले. ब्लँकेट बदललं. ते धुवून टाकलं. हारसूच्या पप्पाचे कपडे धुतले. घर धुतलं स्वयंपाकाचं. आणि त्याच्यानंतर म्हणलं स्वयंपाक करा. म्हणजे लेकरानं एवढी घाण करून ठेवली होती घरात. सगळा रवा सांडावला होता त्याने. आणि मग हारसूला येतोय राग बोलल्यावर. त्याच्यामुळं मी काहीच म्हणले नाही त्याला. मग त्यानं नाश्ता केला नसता. आता कैरी फुलावर सगळं घेऊन आले. म्हणजे रुचतोय. मग तो सकाळी पण उठवलं तर मग म्हणजे आता गरमी होती तर मग आम्ही म्हणलं बाळा जाय आता पणगावर. सकाळचा टाईम खाली लोळतेत लेकरं थंड लागतंय. तर मग सकाळी म्हणलं वरी जाय. म्हणलं बाळा शिटीनं किती लहान घरं राहतात तर मग कामं राहून जातात. म्हणलं पप्पाला येऊस तर मग नाश्ता पाणी बनवून द्यावं लागते. म्हणलं बाळा तू वरी जाय. मग ते मायावर रागवला. तर मग झोपलाच नाही माया राग. आणि आता त्याला झोप येऊ लागली. तेवढ्यात आला आईचा फोन. मग आता काही झोपलाच नाही. आणि आता म्हणलं आपण स्वयंपाकाची तयारी करावं. आणि केस वल्लेच आहेत अजून काही सुकले नाही. आता मी हळू काढणं झाल्यावर लगेच स्वयंपाक करणार आहे. म्हणलं आपण स्वयंपाक करून घ्यावा. आता बांधावं लागून लय केस जात राहतात. मग स्वयंपाकात यायची भीती वाटते जळतात. आता मी म्हणलं आपण गोबीची भाजी बनवा. आणि पिक्केला आंबे आणले तर हे काय खात नाहीत लेकरं. नाहीच राहते द्यायचं. आणि कच्चे आंबे आणले तेव्हाच खातात ती. घेऊन जर आले याचे पप्पा तर खात नाहीत हे लेकरं. त्याच्यामुळं मग खातच नाहीत ते. मग कच्ची कैरी आणली तेव्हा खुश राहते. त्याला आवडत नाही दोघा भावायला. आणि ते मार्केटमध्ये पण कच्ची कैरी येऊ नव्हती लागली. पण ते दादा आणतेच तर तेव्हा ते खुश झालेत. मीठ मसाला लावून खातात त्याला. आता मी घेते स्वयंपाक करून भावांनो बहिणींनो. आणि असं पण मग सकाळची घाई राहते. आणि सगळा रवा करून ठेवला. त्यानं मला लय राग येऊ लागला. पण म्हणलं आपण जर काय सगळं घर लगे असं लागू लागलं पायाला. म्हणलं आपण जर म्हणलं ते नाश्ता पाणी करणार नाही. म्हणलं मग थोड्या गोष्टींनी त्याला राग येतोय. आपण काहीच म्हणायचं नाही. मग म्हणलं जाऊ द्या आता. मग आता आवरून घेतलं का. आणि म्हणलं चला आता आपण झोडो टाकून द्या. म्हणलं झोडो टाकल्यानंतर मग आपण पण फिरी राहतो. म्हणलं असं झालं तर आज लेकरानं लय धिंगाणा करून ठेवला होता घरात. याचे पप्पा गेले आता कामाला. ते येतील 2 वाजता. तर आता काय नाही. आता स्वयंपाकच राहायला. मी घेते स्वयंपाक करून. गोबीची भाजी बनवते. पोळ्या बनवते. आज काय भात नाही बनवणार आणि काहीच बनवणार नाही मी. आणि अशा पण याच्या पप्पाला काही मसाल्यातल्या भाज्या आवडत नाही. काळ्या मसाल्यातल्या. तर मग अशी मिरची पावडरच्या पण काय भाज्या आवडत नाहीत त्याला. जास्त करून त्या हिरव्या मिरच्यातल्याच भाज्या खाते. तर आज सगळ्याला एकच बनवणार आहे ना अशी. पण मग सुरतलं पण लय गरमी आहे.
तर वाटतोय स्वयंपाक कधी व्हावा. म्हणजे स्वयंपाकाचं आज काय आवरलं नाही म्हणजे यायनं राडा काढून ठेवला होता. लेकरांनी लय राडा काढून ठेवला होता. चुला घासून घेतला, सगळा रवा चुल्यावर सांडावला होता त्यानं लगे तो घासून घेतला. मग आता चुला पण मला तर लगे पाहून होतो वाटू लागला असा करून ठेवला होता लेकरांनी. सारा रवा 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 त्याच्यावर खरकटं पाळलं त्यानं सगळं लगे. आणि मग भैयाला जर म्हणलं तर मग त्याला राग येतोय, त्याच्यामुळं म्हणलं काहीच म्हणणं नको. सगळं लगे घरात असं करून ठेवला होता. लय पसारा तर मला 1-1.5 घंटा गेला लगे. टोपलेच्या टोपले भांडे पडते उन्हाळ्याच्या सुट्ट्या बापा कठीण आहेत. भांडे काढून ठेवतात, हे काढून ठेवतात. मग का सगळं काम करून मग व्हिडिओ काढत असते मी. मला जर घरात पडेल असले भांडे का काय इथं कचरं तिथं कचरं तर मग मला काय तसं आवडत नाही. आणि मग मला उलासच येत नाही काम झाल्याशिवाय व्हिडिओ काढायचा. मग अशी करत असते. आणि मग मला कंटाळा येतोय ते काम पाहून, आळस येतोय. जेव्हा काम झालं तेव्हा मला बरं वाटतंय. मग जेव्हा कामं आवडले तेव्हा व्हिडिओ काढायला लागले. नाही तर मग व्हिडिओ काढायला काय मग मन लागत नाही घरात कामं असले तर. आणि आता उन्हाळ्याचे कामं लय शिल्लकचे निघते. शाळात लेकरं असल्यावर एवढे काय कामं राहत नाही. सकाळचे मग त्याला शाळा घर ट्यूशन. पण आता लेकरायचा धिंगाणा सांगूच नका ते मी उन्हाळ्याच्या सुट्टीचा. आता म्हणलं बापा आता तो करायला लागलाय आराम. सगळे कामं आरामशीर झालेत आता आपले कामं. तरी पण आता म्हणजे तरी आता 12 वाजलेत व्हिडिओ काढायला. दर दिवस म्हणते आता संध्याकाळी काढीन तर संध्याकाळचा पण राडा आल्लकच राहतोय. आणि एकाच आल्लक भाज्या बनवा, हे बनवा ते बनवा. रात्री तर मी म्हणलं जाऊ द्या तिकडे. याच्या पप्पाला मसुराची डाळ आवडत नाही म्हणलं मसुराची डाळच बनवते. 2-2 भाज्या म्हणलं गरमी किती आहे सगळ्याला एक. मग त्याच्या पप्पानं मसुराची डाळ खाल्ली. आणि भैयाला ना आम्हाला तिघा मायल्या करायला मसुराची डाळ आवडते. आमचं काय नाही तिन हारसू उडदाची डाळ खात नाही, नाहीतर बाकी सगळे भाजीपाले खातोय. आता आले मी गोबी घेऊन तर आता गोबीची भाजी बनवते. आणि व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंटमध्ये. ना आपल्या चॅनलला सपोर्ट करा. बाकी काय नाही म्हणायचं मला तुम्हाला. आणि असे पण माझे भाऊ बहिणी भारी भारी कमेंट करते आणि सपोर्ट पण करतात आपल्या चॅनलला. आणि लय मेहनत करावं लागते व्हिडिओ काढायची. घरातले कामं करायचे, लेकरायचं आवरून द्यायचं, त्याच्यानंतर व्हिडिओ काढायचा. पहिलं कसं होतं व्हिडिओ टाकायचं म्हणजे काय आपण चॅनल खोलेलंच नव्हतं तर मग लय लवकर कामं व्हायचे. पण वेळातला वेळ काढून आपण व्हिडिओ काढायचा टाकायचा, घरातले कामं आवरायचे. मग डबल म्हणायला नको घरातल्याला पण व्हिडिओतच पडेल असती बापा ही. मग कामं करून हे करायचं. याच्या पप्पाचं टायमावर आवरून द्यायचं. ते गेले आता काम आलं. आता कामावून येतील आता. आणि मी घेते आता स्वयंपाक करून. भावांनो बहिणींनो कसं आहे आपले कामं पण सगळे झालेत. आता राहिलाय स्वयंपाक. आता भांडे गिंडे सगळे घासले वरी लावून दिले. जिथल्या तिथं किचन नसल्यामुळं मग लय खाली राडा काढून. किचन असलं तेवढा राडा होत नाही. जिथल्या तिथं सामान राहते हे असं लावावं लागतंय. मला काही ठेवायला पण नाही इथं जास्त. तर मग असं मी जिथल्या तिथं ठेवत असते. तरी पण काय घरात किचन नसून पण मी एवढं काय गर्दा घरात होऊ देत नसते. पण आज लेकरानं लय गर्दा काढून ठेवला होता. गर्दा म्हणजे सांगूच नका किती गर्दा होता घरात. तेवढं आवरलं. आणि त्याच्यानंतर आता म्हणलं किती अंक होते ते आलं काढलं. सगळ्याला एक नाश्ता बनवा म्हणलं. पण त्यानं स्वतः नाश्ता बनवला होता. मला काय नाही त्यानंच सगळं तयार केलं साहित्य त्यानंच बनवलं. पण खरकटे भांडे हे ते रवा सांडवेल सगळं ते साफसफाई करावं लागलं. नाही तर त्यानंच त्याचा स्वतःचा नाश्ता बनवला. फक्त मी सकाळची त्याच्या पप्पाला चहा बनवून दिला. आणि मग छकून आमच्या दोघी मायलेकीसाठी बनवला होता. आणि भैयानं त्याच्या पप्पाला त्यानंच नाश्ता बनवून द्याल. तर आज म्हणजे ते आप्पे बनवायचे होते त्याला. तर त्यानंच त्याच्या पप्पाला नाश्ता बनवून द्यायला. स्वतः पण केला आणि पप्पाला पण. बाय भावांनो बहिणींनो भेटते उद्याच्या व्हिडिओ.